नमस्कार मैत्रिणींनो, तुमची अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला झटपट होणारा बटाट्याचा ठेचा कसा बनवायचा ते सांगणार आहे। अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने खायला भन्नाट असा लागणारा हा ठेचा नक्की बनवून बघा। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण मध्य आकाराचे 3 बटाटे स्वच्छ धुवून घेतले। तुम्हाला कितपत ठेचा बनवायचा त्या अंदाजानुसार तुम्ही बटाटे घेऊ शकता। सुरीच्या साहाय्याने या पद्धतीने बारीक असे कट करून घेऊया। या पद्धतीने स्लाइस करून झाल्यानंतर आता आपण एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं। तेलाला कडकडीत असं गरम होऊ द्या। गरम झाल्यानंतर गरम तेलामध्ये हे बटाटे सर्व परतण्यासाठी टाकायचे। या पद्धतीने दोन्ही पण बाजूने त्याला व्यवस्थित परतून घ्या। जितका व्यवस्थित तळल्या जातो, परतल्या जातो, तितका ठेचा खायला चविष्ट असा लागतो। तुम्ही हा ठेचा मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकता किंवा प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता। जास्त दिवस टिकणारा हा ठेचा आहे। नक्की या पद्धतीने बनवून बघा, सगळे आवर्जून आवडीने खातील। आपले सर्व बटाटे फ्राय करून झाले, आता आपण त्यांना काढून घेऊया। अर्धी वाटी शेंगदाणे आता आपण त्याच तेलामध्ये टाकून घेऊया आणि त्याला व्यवस्थित कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे। या पद्धतीने तळून घ्या। तळून झाल्यानंतर हे बघा, गरजेनुसार हिरव्या मिरच्या या पद्धतीने स्वच्छ धुवून आणि तोडून घेतल्या आहे। भरपूर सारा लसूण घेतला आहे। कोथिंबीर टाकूया। याला व्यवस्थित सगळं परतून झाल्यानंतर त्याला काढून घेऊया। एक खलबत्ता घेतला आहे। जे बी बटाटे व्यवस्थित परतून घेतले सर्व बटाटे आता आपण टाकून घेऊया। या पद्धतीने टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, कोथिंबीर हे सर्व टाकून घेऊया। त्याच्यामध्ये आता आपण हे बघा, धन जिरं पूड करून घेतले मिक्सरमध्ये बारीक अशी दळून घ्या, ती टाकून घेऊया। 2 चमचे इतकी मुसळीच्या साहाय्याने सर्व ठेचा आता आपण ठेचून घेऊया। आपल्याला हा ठेचा ठेचताना जास्त बारीक पण नाही ठेचायचा आहे आणि जास्त जाडसर पण नाही ठेवायचा आहे, मीडियम असा ठेवा। ठेचून झाल्यानंतर आता त्याच कढईमध्ये आपण तेल काढून घेऊया। थोडंसं जास्त तेलाचा वापर नाही करायचा आपल्याला। सर्व ठेचा आता आपण त्या गरम कढईमध्ये टाकून देऊया। त्याला व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊया। जी बी आपण धना जिरा पूड करून घेतली ती पुन्हा एकदा 1 चमचा टाकून घेऊया। 3 चमचे इतकी धना जिरा पूड टाकली आहे। चवीनुसार मीठ टाकूया। भरपूर सारी कोथिंबीर घालूया। थोडासा लिंबाचा रस घालूया। थोडी साखर घालूया। साखर ही आवर्जून घाला। तुम्ही जेव्हा बी बटाट्याचा ठेचा बनवशाल तेव्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित परतून घ्या। जितका व्यवस्थित हा ठेचा परतल्या जातो ना, तितका हा ठेचा खायला चविष्ट असा लागतो। हे बघा, आपला गरम बटाट्याचा ठेचा तयार झाला आहे। झटपट होणारा हा ठेचा आहे। नक्की या पद्धतीने बटाट्याचा ठेचा बनवून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये बटाट्याचा ठेचा तर नक्की बनवून बघा। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत।